नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील की ज्याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट, जीडीपी वगैरे वगैरे शब्द आलेले असतील, कारण या आठवड्यामध्ये दुसऱ्या तिमाहीचे निकाल डिक्लेअर होतात गव्हर्नमेंटचे, राईट. याच्यामध्ये तुम्ही अनेक ठिकाणी फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू इन्कम, कॅपिटल इन्कम असे अनेक शब्द ऐकले असतील. त्या सगळ्यांमध्ये दोन क्रुशियल शब्द असतात, ते म्हणजे रेव्हेन्यू आणि दुसरा म्हणजे कॅपिटल. रेव्हेन्यू म्हणजे मराठीमध्ये महसुली आणि कॅपिटल म्हणजे मराठीमध्ये भांडवली. तर महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न, महसुली खर्च, भांडवली खर्च, महसुली तूट, भांडवली तूट किंवा वित्तीय तूट, राजकोषीय तूट वगैरे वगैरे. या सगळ्या कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायच्या असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे महसुली आणि कॅपिटल म्हणजे भांडवली याच्यातला या टर्म्सचा मूळ फरक काय आहे किंवा मूळ काय अर्थ आहे हे माहिती असलं पाहिजे. आता बघा, कुठलाही खर्च किंवा उत्पन्न हे महसुली आहे का भांडवली आहे याच्यासाठी आपल्याला त्या खर्चाला, आपण आधी खर्चाचं बघूया की महसुली खर्च आणि भांडवली खर्च. तर त्या खर्चाला 6 प्रश्न विचारायचे असतात. ते प्रश्न कोणते की तो खर्च दररोज म्हणजे वारंवार होणारा आहे की कधीतरी होणार आहे. तो खर्च दैनंदिन कामकाज किंवा दैनंदिन व्यापार चालवण्यासाठी आवश्यक असणारा आहे की दैनंदिन व्यापार चालवण्यासाठी आवश्यक असणारा नाही, पुढे इन्व्हेस्टमेंटचा आहे. तिसरा प्रश्न, तो खर्च तुलनेने छोटा आहे की तुलनेने मोठा आहे. चौथा प्रश्न, तो खर्च केल्यानंतर एखादी स्थिर मालमत्ता म्हणजे ॲसेट तयार होतो की ॲसेट तयार होत नाही, म्हणजे स्थिर स्थावर मालमत्ता तयार होते का नाही होते. पाचवा प्रश्न म्हणजे त्याच्याने कर्ज किंवा आपलं जे देणं असतं ते कमी होतं की नाही होत. आणि 6वा प्रश्न म्हणजे तो खर्च करून आपली उत्पादन क्षमता वाढते की नाही वाढत. साधारणतः असे खर्च की जे फक्त रेग्युलर आपलं कुटुंब किंवा आपला बिझनेस किंवा आपला देश नुसता चालू ठेवण्यासाठी, रनिंग ठेवण्यासाठी आवश्यक असतात, ते सगळे खर्च म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे महसुली खर्च. आणि ज्या खर्चाने काहीतरी प्रगती होते, आपण जिथे आहोत त्याच्यापेक्षा थोडी जास्त मालमत्ता तयार होते किंवा आपली जी काही प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे, उत्पन्न मिळवण्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये वाढ होते, असे जे प्रगतिशील करणारे खर्च असतात ते साधारणतः भांडवली खर्च असतात. आता आपण हे उदाहरणाने पाहूया. समजा एक फॅक्टरी आहे, ओके, ही एक फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमध्ये काम चाललेलं आहे. या फॅक्टरीमध्ये कपडे बनवले जात आहेत. तर कपडे बनवण्यासाठी हा जो रॉ मटेरियल, कच्चा माल, कापड वापरला जातोय, हा कापड, या कापडावर होणारा खर्च हा दररोज होणारा आहे की नाही, दररोज किंवा महिन्याला, येस, म्हणजे तो काय आहे, कापडावर होणारा खर्च महसुली. त्याच्यानंतर हा दररोजच्या ऑपरेशनशी संबंधित म्हणजे दररोजच्या दररोज उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा खर्च आहे ना, येस. त्याच्यानंतर तो तुलनेने छोटा आहे की नाही, येस. त्याच्याने काही नवीन मालमत्ता तयार होते का, नाही, नवीन मालमत्ता तयार होत नाही. तो कापड येतं, त्याचा शर्ट शिवला जातो आणि तो बाहेर जातो. त्याच्याने फॅक्टरीमध्ये काही नवीन स्पेशल मालमत्ता तयार होत नाही. त्याच्याने कर्ज किंवा देणं कमी होतं का, नाही. त्याच्याने उत्पादन क्षमता वाढते का, नाही. म्हणजे हे जे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, हा कच्चा माल फक्त दररोजचा बिझनेस चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून त्याच्यावरचा खर्च हा महसुली खर्च आहे. समजा हे जे काम करणारे लोक आहेत यांना दिला जाणारा पगार हा दररोजचा आहे, डेली काम चालू ठेवण्यासाठीचा आहे. त्याच्याने कुठलीही स्वतंत्र मालमत्ता तयार होत नाही आणि त्याच्यामुळे यांच्यावरचा खर्च, पगाराचा खर्च हा देखील काय आहे, रेव्हेन्यू म्हणजे महसुली आहे. हे जे इलेक्ट्रिसिटी बिल, ही लाईट चालू, यांचं येणारं इलेक्ट्रिसिटी बिल फक्त कारखाना चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे, त्याच्याने ॲडिशनल काही होत नाही, म्हणजे तो पण काय आहे, महसुली खर्च आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. पण समजा या मालकाने नवीन फॅक्टरी टाकायची ठरवली, तर फॅक्टरी टाकण्यासाठी जो होणारा खर्च आहे,
फॅक्टरी उभी करण्यासाठी होणारा जो खर्च आहे तो दररोजचा असतो का? नाही. दररोज फॅक्टरी उभी केली जाते का? नाही. तो दैनंदिन कामकाजाशी संबंधित आहे का? नाही. म्हणजे दररोजच्या दररोज जे शर्ट तयार होतात तिथे त्याच्याशी संबंधित आहे का? शर्ट तयार करण्यासाठी लागणार आहे का? नाही. या फॅक्टरीत शर्ट तयार होतोच आहे, त्याच्यामुळे तसं पण नाही. हा तुलनेने छोटा आहे का मोठा? हा तुलनेने मोठा खर्च आहे. कितीतरी कोट्यावधी रुपये याला लागतात. ओके, म्हणजे हा तुलनेने मोठा आहे. याच्याने नवीन मालमत्ता तयार होते का? यस, नवीन मालमत्ता, नवीन फॅक्टरी तयार होते, बरोबर, म्हणजे तो कॅपिटल आहे. याच्याने कर्ज देणं कमी होतं का? नाही. याच्याने कर्ज देणं कमी होत नाही, पण तेवढ्याने आपण ठरवणार नाही की हे कॅपिटल नाही. याच्याने उत्पादन क्षमता वाढते का? यस. नवीन फॅक्टरी जर लागली तर इथे समजा दर दिवशी 1000 शर्ट तयार होत असतील तर इथे कदाचित अजून 2000 तयार होतील, म्हणजे उत्पादन क्षमता वाढेल. म्हणजे याचा अर्थ नवीन फॅक्टरी टाकण्यासाठी होणारा खर्च हा काय? कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च. समजा त्या माणसाने, त्या फॅक्टरीवाल्यांनी नवीन आधुनिक काही मशीन्स आणले, तर आधुनिक मशीन्स याच्याने नवीन मालमत्ता तयार होते का? नाही. यस, म्हणजे तो काय? भांडवली खर्च आहे. त्याच्याने उत्पादन क्षमता वाढणार आहे का? यस. कदाचित आधुनिक मशीन आहेत, त्याच्याने उत्पादन क्षमता वाढेल, म्हणजे तो सुद्धा काय? भांडवली खर्च आहे, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. राईट. आता हेच लॉजिक आपण भारताच्या स्तरावर न्यायचं. म्हणजे आपण काय GDP, फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट बोलतोय ना, तर त्याच्यात मग भारत सरकार जर घेतला आपण, तर भारत सरकारचा महसुली खर्च कोणता आणि भांडवली खर्च कोणता? भारतावर, आपल्या देशावर जे कर्ज आहे, या कर्जावर जे व्याज जातं, इंटरेस्ट, जसं फॅक्टरीमध्ये सुद्धा कर्ज असेल तर त्याच्यावर व्याज जातं, ते जे व्याज जातं, व्याजाने कुठलीही नवीन मालमत्ता तयार होत नाही. म्हणजे व्याजावरचा खर्च हा कोणता? महसुली खर्च. भारताचा जो संरक्षण दलांवर होणारा खर्च आहे, रेग्युलर संरक्षण दलांवरचे पगार, रेग्युलर मेंटेनन्स, त्यांची जे काही बिल्डिंग वगैरे असतील त्यांचे मेंटेनन्स, रेग्युलर लागणाऱ्या गोळ्या, तोफगोळे, कपडे, बुलेट प्रूफ जॅकेट वगैरे वगैरे, हा सगळा खर्च कोणता? दैनंदिन कामकाजाशी संबंधित आहे. म्हणजे हा सुद्धा संरक्षण खर्च हा कोणता आला? महसुली खर्च आला. हा, पण संरक्षण मध्ये जर काही नवीन विमानं आपण घेतली तर त्याच्याने नवीन मालमत्ता तयार होते, तो भांडवली असेल. पण जो डे टू डे होणारा खर्च आहे तो काय? महसुली असेल. वेगवेगळ्या सबसिडीज भारत सरकार देतं वेगवेगळ्या क्षेत्राला, कारखान्यांना देतं, सोलरला देतं, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीला देतं. त्या सगळ्या सबसिडीज काय आहेत? त्याच्याने नवीन काही मालमत्ता तयार होत नाही, प्रोडक्शन कॅपॅसिटी ॲज सच वाढत नाही, म्हणजे नवीन कॅपॅसिटी बिल्ड होत नाही. म्हणजे तो पण खर्च कोणता? तोही खर्च कोणता? महसुली. सरकारी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांचा पगार आणि पेन्शन हे फक्त गव्हर्नमेंट चालू ठेवण्यासाठी आवश्यक असतं, म्हणजे तो पण खर्च कुठला झाला? महसुली. पण जर काही नवीन हायवे तयार होत असतील, नवीन हायवे, आता हायवेचा जो मेंटेनन्स होतो, हायवे समजा हायवे तयार आहे, त्याच्या नुसता मेंटेनन्सवरचा खर्च आहे, मेंटेनन्सवरचा खर्च काय राहील? महसुली राहील, कारण तो डे टू डे आहे किंवा महिन्याला आहे आणि तो फक्त हायवे चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे. पण नवीन हायवे जर तयार केला तर नवीन मालमत्ता तयार होते देशाची, म्हणजे तो कोणता खर्च असेल? भांडवली खर्च असेल. नवीन विमानतळ तयार झालं असेल तर भांडवली खर्च आहे, कारण नवीन मालमत्ता तयार झाली. नवीन रेल्वे लाईन वगैरे किंवा नवीन रेल्वे तयार झाले असतील तर तो भांडवली खर्च आहे, कारण नवीन मालमत्ता तयार होते. नवीन धरण बांधलं गेलं, नवीन मालमत्ता तयार होते, म्हणजे तो भांडवली खर्च आहे. तर अशा पद्धतीने शासन फक्त चालू ठेवण्यासाठी लागणारे खर्च हे सगळे महसुली खर्च असतात. ते दररोजच्या दररोज किंवा महिन्याला होतात. ते फक्त दैनंदिन कामकाज चालू ठेवण्यासाठी आवश्यक असतात, तुलनेने छोटे असतात, म्हणजे भांडवली खर्चाच्या तुलनेने. एखादं धरण उभारायचं तर कदाचित 50,000 कोटी लागतील, तर तो तुलनेने मोठा असतो. त्या मानाने हे छोटे असतात. त्याच्याने नवीन मालमत्ता कुठलीही तयार होत नाही. आपल्या समजा मी सरकारी नोकर आहे, माझ्या पगारावर जो खर्च होणार आहे, या माझ्या पगाराने भारताची नवीन कुठली मालमत्ता तयार होत नाही. राईट. त्याच्याने कर्ज किंवा देणं कमी होत नाही. उत्पादन क्षमता, मूळ उत्पादन क्षमता वाढत नाही. राईट. आणि जे भारताचे ॲज सच देशाचे जे रेव्हेन्यू खर्च आहेत, म्हणजे महसुली खर्च आहेत, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कशाचा समावेश असतो? एक म्हणजे व्याजावरचं
कर्जावरचं व्याज, त्याच्यानंतर संरक्षणासाठी होणारा खर्च, सबसिडींवर होणारा खर्च, पगार आणि पेन्शनवर होणारा खर्च. आणि म्हणून वारंवार म्हटलं जातं की महसुली खर्च कमी केले गेले पाहिजेत. याचं कारण म्हणजे महसुली खर्च जास्त असेल तर तो तोट्याचा धंदा असतो. म्हणजे काय की कुटुंब चालवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे जास्त खर्च करायला पैसे नसतात, म्हणजेच कुटुंब चालवणं सुद्धा अवघड असतं असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्याने आणखी काय होतं, त्याच्याने हेही होतं की देशाच्या प्रगतीसाठी, ॲसेट निर्माण करण्यासाठी, मालमत्ता निर्माण करण्यासाठी, उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारा पैसा उपलब्ध होत नाही जर महसुली खर्च जास्त असतील तर.